दिवे घाटामध्ये पाऊस बरसतोय, नयनरम्य अशा पद्धतीचं चित्र तयार होतंय आणि हे चित्र टिपण्यासाठी आपल्यासोबत चित्रकार प्रणिता चव्हाण आहेत. मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. काय प्रणिता, कसं वाटतं या सगळ्यामध्ये, तुमच्या भावना काय आहेत? आज मला खूप छान वाटतंय. मी इथे येऊन लाईव्ह पेंटिंग केलेलं आहे. वारीचं मी पहिल्यांदा लाईव्ह पेंटिंग केलेलं आहे आणि माझ्यासाठी हा खूप एक डिफरंट एक्सपिरियन्स होता आत्तापर्यंतचा. तुम्ही वेगवेगळे पेंटिंग्स करत असता, पण आज वारीकडे वळायची प्रेरणा कशी मिळाली? म्हणजे नेमकं काय झालं? वारीतील लोकांना बघून एक वेगळं इन्स्पिरेशन मिळालं मला. त्यांना म्हणजे आयुष्यामध्ये किती जरी संकटे आली तरी चालत राहा, कोणत्याही गोष्टीवरती मात देण्याचा प्रयत्न करा. आणि त्यांना जी एक एनर्जी मिळाली आहे पांडुरंगाकडे जाण्याची, त्यांना कितीही संकट आली किंवा पाऊस ऊन वारा काही जरी असेल तरी ते सतत चालत राहत आहेत. त्यांचा आयुष्याचा प्रवास हा कंटिन्यू होत चाललेला आहे. तेच एक इन्स्पिरेशन होतं माझ्यासाठी आज. त्यामुळे बऱ्याचदा हे सगळं बघत असताना, चित्र आपण बघतो तेव्हा असं वाटतं फक्त बघतच राहावं, दुसरं काहीच करू नये. तुम्ही बघता सुद्धा आणि चित्र सुद्धा काढतं. असं कधी झालंय का की फक्त बघत राहावं, चित्र काढूच नये? किंवा चित्र काढत असताना काय अनुभव येतात मग? असं होतं कधी कधी की मी फक्त म्हणजे अनुभव घेणं हे जास्त आवडीचं वाटायला लागतं. पण शेवटी कलाकार हा असा असतो की त्याच्या अनुभवाचा त्याचा जो अनुभव असतो तो एका कागदावरती उतरवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो त्याच्या कल्पनेतून किंवा कल्पनाशक्तीच्या माध्यमातून साकारला जातो. डोळ्यांचं विश्व कागदावर साकारताय. पुढे जाऊन विठ्ठलाला काय मागाल की कलेसाठी, स्वतःसाठी किंवा या सगळ्याच्या ह्याच्यामधून विठ्ठलाकडे काय मागणी असेल? विठ्ठलाकडून मी हेच मागेल की कला हीच सेवा आहे आणि ही अशा प्रकारची कला करण्याची संधी किंवा सेवा करण्याची संधी मला सतत मिळत राहावी, आयुष्यभर मिळत राहावी. आणि ही कला जी मला मिळालेली आहे हेच माझं गिफ्ट आहे. अगदीच वर्षभर जे चित्र पाहण्यासाठी अनेक जण असतात ते चित्र आदरणीय चव्हाण यांनी या ठिकाणी रेखाटलेलं आहे. कॅमेरामॅन सुरेश सावंत यांच्यासह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, सासवड.